हेडलाईन्स नंतर पाहणार आहोत बातम्या विस्तारानं। सुरुवातीचीच बातमी आघाडीची मोठी आहे ती म्हणजे माळेगाव कारखान्यासाठी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। ब वर्गातून अजित पवार हे विजयी आहेत, तर ब गटासाठी अजित पवार आणि भालचंद्र देवकाते ही लढत आहे। ब वर्गातून अजित पवार मात्र विजयी झाल्याचं कळतंय। माळेगाव कारखान्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। ब वर्गातून अजित पवार हे विजयी झाल्याचं कळतंय, तर आता अ वर्गात नेमका काय निकाल येतोय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। ब गटासाठी अजित पवार आणि भालचंद्र देवकाते यांच्यामध्ये लढत होती आणि याच लढतीमध्ये अजित पवार हे विजयी झालेले आहेत। ब वर्गातून अजित पवार यांचा विजय झालेला आहे। माळेगाव कारखान्यासाठी मतमोजणीला अगदी काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे। अजित पवार यांना 91 मतं पडली, तर विरोधकांना मात्र 10 मतं पडल्याचं कळतंय। माळेगाव कारखान्यासाठीची जे निवडणूक झाली त्याच निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि यामध्ये ब वर्गातून अजित पवार विजयी झालेले आहेत। तर आता अ वर्गात नेमकं काय घडतंय हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। अजित पवार यांना ब वर्गामध्ये 91 मतं मिळालेली आहेत, तर विरोधकांना 10 मतं पडल्याची माहिती ही समोर येत आहे। माळेगाव कारखान्यासाठीचा आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण अजित पवार यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई मानली जाते। अजित पवार यांना 91 मतं मिळालेली आहेत, तर विरोधकांना मात्र 10 मतं मिळाल्याची आत्ताची एक प्राथमिक माहिती समोर येते। ब वर्गातून अजित पवार विजयी झाले, तर ब गटासाठी अजित पवार विरुद्ध भालचंद्र देवकाते अशी लढत होते आणि याच लढतीमध्ये अजित पवार यांनी बाजी मारलेली आहे। अजित पवारांच्या पॅनलकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। या संदर्भात देविदास राकुंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला सगळे अपडेट्स देत आहेत। देविदास, आपण बघतोय ब वर्गातून अजित पवार विजयी झाले आहेत। अ वर्गाचा नेमका निकाल कधीपर्यंत समोर येतोय आणि काय घडामोडी घडतात एकूणच मतमोजणी केंद्रावरती? वर्षा, सकाळपासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सकाळी 9 वाजल्यापासून प्रशासकीय भवन या ठिकाणच्या अभियांत्रिकी विभागामध्ये एकूण 34 टेबलावरती ही मतदान मोजणीची प्रक्रिया आहे ती सुरू आहे। सर्वप्रथम ब वर्ग जो मतदारसंघ आहे त्याची मोजणी जी आहे ती पार पडलेली आहे आणि यामध्ये 91 मतं जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पडलेली आहेत। त्यामध्ये अजित पवार विजयी झाले आहेत। विरोधी गटाला फक्त 10 मतं मिळालेली आहेत। एकंदरीत आता अजित पवार यांनी तर या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। अर्थात अजित पवार विजयीच होणार होते, कारण अजित पवार हे ब वर्ग संस्था जे आहे मतदारसंघ त्याचे उमेदवार होते आणि बारामतीमधील बहुतांश संस्था ज्या आहेत त्या अजित पवार यांच्याच कंट्रोलमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचा पराभव या ठिकाणी होणारच नव्हता। आता खरी जी कसरत आहे ती खरं या पुढचे जे 20 उमेदवार आहेत म्हणजे अ वर्ग याच्यामध्ये खरं तर कसं दोन्ही गटाचं लागणार आहे, कारण एकीकडे निळकंठेश्वर पॅनल आहे, दुसरीकडे अजित पवार यांच्या विरोधात तावडे गटाचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आहे, तर तिसरं शरद पवार गटात देखील बळीराजा सहकार बचाव पॅनल मैदानामध्ये आहे। त्यामध्ये 20 उमेदवार आहेत, तावडे गटाकडे 21 उमेदवार आहेत। आता उरलेली जी मताधिक्य आहेत त्या मोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल। साधारण 2 फेऱ्यांमध्ये हे अ वर्गाचं मतदान जे आहे ते मोजलं जाईल। एकूण 34 टेबलांवरती ही प्रक्रिया पार पडेल। यापुढचे कल जे आहेत ते हळूहळू येतील, मात्र ही निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवरती म्हणजे चिठ्ठीद्वारे असल्यामुळं ह्याचे कल जे आहेत ते येण्यासाठी आपल्याला वाटच पाहावी लागणार आहे, कारण इलेक्ट्रॉनिक मशीनच्या ज्या पद्धतीने आकडेवारी येते त्या पद्धतीची आकडेवारी यामध्ये येणार नाही। प्रत्येक चिठ्ठी आणि प्रत्येक चिठ्ठीवर पडलेले मताचे शिक्के हे मोजणं खूप जिकिरीचं काम आहे, त्यामुळे याच्यामध्ये खूप वेळ लागू शकतो। अर्थात सुरुवातीला जी मोजणी पार पडली ब वर्गाची त्यामध्ये अजित पवारांचा विजय झालेला आहे आणि आता उर्वरित अ वर्गाचं मतदान जे आहे ते थोड्या वेळातच मोजणीला सुरुवात होईल। वर्षा, निश्चितच देविदास, अ वर्गाच्या मतमोजणीला अगदी काही वेळातच सुरुवात होईल असं तुम्ही सांगितलेलं आहे, मात्र ही मतमोजणी नेमकी किती वेळ चालेल या संदर्भात काही माहिती? वर्षा, ही मतमोजणी नेमकी किती वेळ चालेल याचा अंदाज बांधणं सध्या तरी कठीण आहे, कारण आपण जर बघितलं तर बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी जवळपास 88% मतदान झालं। 19,750हून अधिक सभासद होते आणि त्यापैकी 88% मतदान जे आहे ते यासाठी झालेलं आहे। म्हणजे खूप सारी मतं जी आहेत ते या यंत्रणेला चिठ्ठीद्वारे मोजायची आहेत, त्यामुळं निश्चित वेळ यामध्ये सांगता येत नाही, पण जे काय अंदाज आपण बांधू शकतो यापूर्वीच्या निवडणुकांचा बघता अगदीच संध्याकाळपर्यंत म्हटलं तर ही मतदान मोजणी चालू शकते। आणि यामध्ये दुसरा भाग राहतो की जर समोरच्या पॅनलने जर काउंटर केलं की ही मोजणी आम्हाला मान्य नाही आणि त्यांनी जर ऑब्जेक्शन घेतलं तर पुन्हा एकदा रिपीट मोजणी करावी लागते। ही प्रक्रिया पूर्ण किचकट राहते, त्यामुळे ही मतदान मोजणी लांबली तर अगदी रात्रीच्या 12 होऊ शकतात, उद्याचा दिवस पण उजडू शकतो, झाली तर आज 4 वाजेपर्यंत सुद्धा संपू शकते। या निवडणुकीकडे जर बघायचं म्हटलं तर फक्त आपण एवढंच म्हणू शकतो की यामध्ये अजित पवारांची प्रतिष्ठा पानाला लागलेली आहे, कारण अजित पवार जरी स्वतः
उमेदवार म्हणून विजयी झाले असतील तरी माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती पाठीमागील 5 वर्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ता होती, संचालक मंडळ काम करत हो. होतं. हीच सत्ता कायम ठेवण्यासाठी अजित पवारांना त्यांचं सर्व पॅनल निवडून आणणं अतिशय महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे तावरे गट जो आहे तो देखील या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि तावरे गटाची पकड देखील मजबूत आहे आणि म्हणूनच अजित पवारांना बारामतीमध्ये जवळपास 12 सभा देखील या कारखान्यासाठी घ्याव्या लागल्या. याचा अर्थ पुढचा विरोधक स्ट्रॉंग आहे हे देखील अजित पवारांना माहिती आहे आणि म्हणूनच या निवडणुकीला महत्व प्राप्त झालेलं आहे. अर्थात एक उमेदवाराचा कौल फक्त आता 21 पैकी हाती आलेला आहे आणि त्यामध्ये अजित पवार विजयी झालेत. मात्र उरलेल्या 20 उमेदवारांचे कौल बघणं आपल्याला महत्वाचं असणार आहे आणि त्यामध्ये वेळ देखील जाणार आहे. निश्चितच देविदास, या मतमोजणीवरती आपलं लक्ष असणार आहे. सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.